नमस्कार, माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर गावाकडचे नेचरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आता बनवणार आहोत रोजमेरी. तर हे माझ्याकडं रोजमेरीचं झाड आहे. ते कसं आलं, कुठून आलं, कसं लावलं, कसं वाढलं हे मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ बनवणार आहे मी त्याची पण आता आपण बनवत आहोत रोजमेरीचं तेल, जे की केसांसाठी आपल्याला उपयोग होणार आहे. त्याचा केस गळतीसाठी, केस गळत असतील तर ते कमी होतात. केस वाढीसाठी पण उपयोग होतो आणि केसांमध्ये कोंडा असेल तर तो कोंडा पण निघून जातो. तर अशा पद्धतीने आपण पुढं व्हिडिओ बघणार आहोत. रोजमेरीचं तेल कसं बनवतात हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि लाईक कमेंट करा. तर हे रोजमेरीचं झाड आहे. छोटं होतं, आता वाढलंय ते घरामध्ये. आपण घेतलेला आहे एक कढई छोटी. तेल घेतलेलं आहे 250 मिली, 250 मिली तेल घेतलेलं आहे. खोबरं तेल आणि एक बाउल घेतलेला आहे. आता आपण तेल बनवणार आहोत. तर तेलासाठी पाला लागणार आहे. तर रोजमेरीचा पाला घेतोय आपण फांद्यांसह, कारण ते छोटंच आहे. आणि मी त्या थोड्याशा वाळलेल्या काड्या आहे ना, त्या पण घेणार आहे, कारण आपल्याकडं थोडंसंच पानं आहेत. तर त्या वाळलेल्या काड्या मी बाजूला काढणार नाही आहेत. आता आपण कापून घेणार आहोत. अगोदर कुंडीतल्या झाडाच्या डायरेक्ट फांद्या आपण कापलेल्या आहेत छोट्या छोट्या. आता हे फांद्या अजून छोटे तुकडे करत आहोत आपण. आता आपण धुवून घेणार आहोत. धुवून घेतलेले आहे. आता आपण पुसून घेऊ. कॉटनच्या कपड्यावरती सुकायला टाकले आहे आणि नंतर थोडा वेळ सुकल्यानंतर पुसून घेतलेले आहेत. कढईमध्ये तेल घेत आहोत आपण. खोबरं तेल आहे, खोबऱ्याचं तेल आणि 250 मिली आहे, 250 ml खोबऱ्याचं तेल आहे. ते आता आपण कढईमध्ये घेणार आहोत आणि कढईमध्ये घेऊन त्यात तो पाला टाकणार आहोत, रोजमेरीचा पाला. तर रोजमेरी केसांसाठी खूप गुणकारी आहे. त्याचा औषधी उपयोग पण आहे, दुसरे पण भरपूर उपयोग आहे, पण केसांसाठी चांगलं आहे. रोजमेरी तेल खूप उपयुक्त मानले जाते. हे तेल पूर्वी लोक बनायचे, ह्या वनस्पतीपासून बनवले जायचं. त्या केसांसाठी खूप फायदा होतो. आता आपण तेलामध्ये पानं टाकलेले आहेत रोजमेरी झाडाचे. या तेलाने केसांची वाढ होते. रोजमेरी तेल टाळूमधील रक्तप्रवाह वाढवतो, त्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केसांची वाढ जलद होते. केस गळणे कमी करते. हे तेल केसांच्या मुळांना मजबूत करून केस गळती कमी करण्यास मदत करते. काही अभ्यासांमध्ये हे खूप तेल प्रभावी ठरलेलं आहे.
तर आता आपण गॅसवरती ठेवलेलं आहे, उकळून देणार आहोत. कढईमध्ये पाणी टाकून आपण गॅसवरती ठेवलेलं आहे. कोंडा कमी करतं. रोजमेरी तेल आहे ना, केसांमधील कोंडा पण कमी करतं. रोजमेरी तेलामध्ये अँटीबॅक्टेरियल व अँटीफंगल गुणधर्म असतात, जे टाळू स्वच्छ ठेवतात व कोंडा कमी करतात. टाळूची खाज आणि सूज कमी करते. हे तेल टाळूला शांत करते आणि खाज लालसरपणा कमी करते. केस दाट आणि चमकदार बनवते. नियमित वापराने बघा त्याला आता कलर पण आला आहे. थोडासा पिवळा हिरवा असा कलर आलेला आहे. तर असं आपलं तेल बनत आहे. केस दाट आणि चमकदार बनवते. नियमित वापराने केस अधिक दाट आणि मजबूत आणि चमकदार दिसतात. तर हे तेल वापरताना ना आपण त्याच्यामध्ये तेल बनवून झालेलं आहे. खूप छान बनलं आहे तेल. बघा तेल बनवून झालेलं आहे, उकळवून झालेलं आहे. आता आपण खाली घेऊन त्यातला पाला काढत आहोत. चाळणीने चाळून काढणार आहोत. आपलं तेल बनत आहे. रोजमेरी झाडाचे औषधी तेल, केसांसाठी उपयुक्त. नंतर तेल लावताना आपण त्यात कॅप्सूलची गोळी असते ती टाकून लावली तरी चालते. नारळाचं तुमच्या वेगळं पद्धतीचं हाय क्वालिटीचं तेल वगैरे किंवा असेल तर ते टाकलं तरी चालतं केसांना लावताना. तर आपलं रोजमेरी औषधी तेल तयार आहे. तर खूप छान तेल बनलं आहे. कलर पण छान आला आहे आणि मला तर खूप आवडलं व्हिडिओ बनवताना आणि तेल बनवताना पण खूप आनंद मिळाला, कारण असं हाय लेवलवरती तेल आपल्याला मिळालेलं आहे. तर हे आपलं ओरिजिनल तेल तयार झालेलं आहे. रोजमेरी झाडापासून बनवलेलं औषधी तेल, जे की केसांसाठी आपल्याला त्याचा खूप उपयोग होणार आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि असाच तुम्ही पण बनवा तेल आणि अशाच माझ्या व्हिडिओ बघत जा. माझ्या सगळ्या व्हिडिओ चांगल्या आहेत. तुम्ही बघा आणि शेअर पण करा. बाय बाय.